आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. लातूर इथं राज्य शिक्षक पुरस्कारातून मिळालेल्या रकमेतून व्हिडिओ तयार करून मतदान जनजागृती पोवाड्याचं केलं लोकार्पण. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न. लातूर इथे मतदार यादीमध्ये नाव असलेल्या दिव्यांग आणि 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांसाठी कालपासून गृहमतदानाला झाली सुरुवात. गडचिरोलीत सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या 3 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घेतले ताब्यात. 18,27,000 रुपये किमतीचा तंबाखू केला जप्त. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मुंबईतील सायन येथील आर्यन अँड स्टील लिमिटेड कंपनीवर छापा टाकत 9,22,196 रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा केला जप्त. नांदेड शहरातील विष्णुपुरी इथल्या पंप हाऊसमध्ये विद्युत मोटारीत बिघाड झाल्याने धरणातून होणारा पाणी पुरवठा झाला ठप्प. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आवाहन. जालन्यात 90 लाखांची 689 क्विंटल तूर डाळ चोरीला. डालमिल मालकाच्या तक्रारीवरून मेलच्या मुनिमासह 7 जण अटकेत. आणि पुणे मेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या 3ऱ्या मार्गाच्या कामासाठी सिमला ऑफिस चौकातील वाहतुकीत उद्यापासून पुढील सूचना येईपर्यंत करण्यात आले बदल. आणि रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना बारामती इथं नेण्यासाठी आणलेलं हेलिकॉप्टर कोसळलं. कोणतीही जीवितहानी नाही. क्रिकेट.